तुमच्या घरामध्ये जर गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूपच गरजेचं आहे, कारण आपण या व्हिडिओमध्ये गॅस कनेक्शनची ई-केवायसी तुम्ही घर बसल्या कशी करू शकता याची पूर्ण ए टू झेड माहिती घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत। पूर्ण माहिती ए टू झेड स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे, या व्हिडिओला पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये आपण इंडियन गॅस कनेक्शनची ई-केवायसी तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल मधून कशी करू शकता याची ए टू झेड माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ बघून तुमची ई-केवायसी झाली तरच एक लाईक करा। चला तर मग कुठलाही वेळ न घालवता लगेच सुरू करूया। इंडियन गॅस कनेक्शनची ई-केवायसी घर बसल्या करायची आहे तर सर्वात अगोदर प्ले स्टोअर वरती जा। प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर तिथे सर्च करा इंडियन वन नावाचं ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल झाल्याच्या नंतर त्याला तिथून ओपन करायचं आहे। माझा आता सध्या ऑलरेडी इन्स्टॉल आहे, मी अपडेट करून घेतो। आणि नंतर पुढे तुम्हाला अजून एक ॲप इन्स्टॉल करावं लागणार आहे, त्याचं नाव आहे आधार फेस आरडी। इन्स्टॉल करून सोडून द्या, इथं ओपन होणार नाही। आणि नंतर परत आपल्या जुन्या इंडियन वनच्या ॲपमध्ये पुन्हा वापस यायचं आहे। इंडियन वन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असं थोडं इंटरफेस दिसेल। ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला रिफिल बुकिंग, हिस्ट्री आणि चेंज डिस्ट्रीब्युटर असे 3-4 ऑप्शन दिसतील। त्यावर कुठेही क्लिक केलं की तुम्हाला लगेच लॉग इन करण्याचा पॉपअप समोर येईल। लॉग इन ज्यांच्याकडे आहे ते करू शकतात। आता तुम्ही नवीनच आला त्यामुळे तुम्हाला रजिस्टर खालच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल। मोबाईल नंबर तुम्हाला तोच टाकायचा आहे जो की तुमच्या इंडियन कनेक्शन सोबत लिंक केलेला असेल। आणि नंतर तुम्हाला ईमेल आयडी विचारला जाईल। ईमेल आयडी टाकायचा असेल तर टाकू शकता, नाहीतर टाकला नाही तरी चालतो। नंतर पुढे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनला ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे आणि पुढे कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही जो मोबाईल नंबर तिथे टाकलेला आहे त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे। नंतर 2 जागेवर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागणार आहे, दोन्ही जागेवर सेम पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि पुढे नंतर रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे। थोडंसं वेळ लागेल, थोडं लोडिंग होईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल। नंतर तुम्हाला लॉग इन पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल। आता लॉग इन करताना तुम्हाला तुमचा टाकलेला मोबाईल नंबर आणि तुम्ही बनवलेला पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। सुरुवातीला 1-2 वेळेस लॉग इन होत नाही, इनकरेक्ट पासवर्ड सांगतं। तुम्ही 2-3 वेळेस प्रयत्न केल्यानंतर तुमचं लॉग इन सक्सेसफुली होऊन जाणार आहे। हे बघा लॉग इन झालेलं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसतील, पण कुठेही जायचं नाही, फक्त आणि फक्त ई-केवायसी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, जे की तुम्हाला नंबर 2 ला दिसेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची लास्ट ई-केवायसीची तारीख दाखवली जाईल। जर तुम्ही कधी मागे ई-केवायसी केली असेल तर, नसेल केली तर काहीच दिसणार नाही। तुम्हाला फक्त आणि फक्त खालच्या त्या टर्म्स अँड कंडिशनच्या बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि फेस स्कॅन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। लगेच तुमचा कॅमेरा ओपन होईल। फेस स्कॅन करण्यासाठी फ्रंट कॅमेरा चालू करून घ्यायचा आहे। तुम्ही तुमचे फेस स्कॅन करून घ्यायचे। फेस स्कॅन झाल्याच्या नंतर सक्सेसचा मेसेज येईल। सक्सेस झाल्याच्या नंतर तुम्हाला फक्त इथं आता सबमिट करायचं आहे। सबमिट झालं, तुम्ही सबमिट बटन दाबलं की तुम्हाला समोर लगेच ई-केवायसी कंप्लीटचा मेसेज येईल। ई-केवायसी कंप्लीट झालेली आहे असं तुम्हाला दाखवलं जाईल। या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा, म्हणजे ते पण घरी बसल्या केवायसी करतील।